गोकुळ दूध संघाच्या वतीनं जिल्ह्यातील जनावरांसाठी सामूहिक गोचिड निर्मूलन आणि मोफत थायलेरिया लसीकरण मोहीम चालू करण्यात आली आहे। गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदेकरवाडी इथं या मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी बोलताना चेअरमन डोंगळे यांनी थायलेरिया हा आजार जनावरांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत असल्याचं सांगितलं। या आजाराचा प्रसार गोठ्यातील गोचिडांमुळे होतो। या आजारामुळे बाधित जनावरांच्या दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होऊन जनावरं निकामी होऊन दूध उत्पादकांचं आर्थिक नुकसान होतंय। यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गोकुळनं गोचिड निर्मूलन आणि थायलेरिया लसीकरण मोहीम हाती घेतली आहे। दूध उत्पादकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन अरुण डोंगळे यांनी केलंय। यावेळी गोचिड निर्मूलन आणि थायलेरिया लसीकरणाचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। लाल बहादूर दूध संस्थेचे चेअरमन YC खोत, यशोदा महिला दूध संस्थेच्या चेअरमन मनीषा पताडे, भावेश्वरी दूध संस्थेचे चेअरमन भास्कर खोत, गोकुळचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर UV मोगले, राजू खोत, शिवाजी डोंगळे, संदीप ढेकळे, LK खोत, अशोक खोत, DG पताडे, युवराज सुतार, RD खोत, यशवंत खोत, शोभा खोत यांच्यासह चांदेकरवाडीमधील दूध संस्थांचे पदाधिकारी आणि दूध उत्पादक उपस्थित होते।